33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणी ज्या मार्च हप्त्याची वाट पाहत होत्या, तो मार्चचा हप्ता लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार आहे। कारण प्रशासकीय स्तरावर हे सर्व हालचालीला वेग आलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ता जमा करण्यासाठी शासन या ठिकाणी विचाराधीन आहे। लवकरच जी आर पण येईल। आज उद्या जी आर येण्याची शक्यता आहे आणि हप्ता लवकरच तिथून 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर वर्ग होईल अशी माहिती या ठिकाणी येत आहे। तेव्हा अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये हप्ता जमा होईल। राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। मार्च महिन्याचा निधी वितरण अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच सर्व प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणीची बँक खात्याची KYC पूर्ण आहे त्यांना लवकरच हप्ता जमा होईल अशी बातमी या ठिकाणी येत आहे। तेव्हा सर्वच लाडक्या बहिणींना आपण सतर्क राहायचं आहे। लवकरच हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, या महिलांना येणार नाहीत पैसे, काय आहेत कारणे? तर चला तर पाहूया। ज्यांचे बँक खाते सक्रिय नाही म्हणजे बंद आहे, अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत किंवा त्यांचे अडकतील पैसे। ज्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून बँकेची KYC फॉर्म भरलेला नाही त्यांना पण हे पैसे येणार नाहीत, त्यांचे पण पैसे अडकणार आहेत। हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही अशाही लाडक्या बहिणींना ही हप्ता जमा होणार नाही। तर ही मोठी बातमी होती। पैसे न मिळाल्यास आपण काय करायचं आहे बघा। पुढच्या महिन्यामध्ये हप्ता जमा होण्यासाठी तुमचे बँक खाते सक्रिय असल्याची खात्री करून घ्या आणि तसेच नसेल तर बँक खाते सक्रिय करून घ्या। तुमचे आधार कार्ड लिंक आहे का ते पण तपासून घ्या। ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असल्याने काही लाडक्या बहिणींना 2-3 दिवस उशीर लागू शकतो पैसे जमा होण्यास। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओ।